तर मंडळी, आता आम्ही शेतात पोचलो. शेतात पोचल्यावरती हे फुलपाखरू बसलेले होते आणि जसंच मी जायला लागली ते तिथनं उडाले आणि उडाल्यानंतर खूपच छान दिसत होते. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण माहिती नाही दिसते की नाही दिसत. तर त्यानंतर मला तोडायची होती आंबाडीची भाजी, पूजेसाठी पाहिजे, तर त्यामुळे आंबाडीची भाजी तोडत होती. इथे मी गोकुळाष्टमीसाठी पाहिजे होती आणि मी या हातामध्ये हातमोजे घातलेले आहे, कारण आंबाडीच्या भाजीवर खूप सारे माकोडे आहे आणि ते पण मोठे मोठे आहे आणि एकदा चावली ती की पटकन मांस नाही सोडत. त्यामुळे मग मी आता आंबाडीची भाजी तोडणं झाली आहे म्हणजे आणखी लागणार आहे, पण झाडं शोधते मी. त्यानंतर हे तूर बघा कशी हवेमध्ये डोलत आहे. त्यानंतर तुरीमध्ये पण भरपूर आंबाडीचे झाडं आहे, त्यातलीच आंबाडी तोडत आहे आता मी. आणि वारा आला की पूर्ण झाडं छान डुलत होते. काल पाऊस आला पण एकदम मनासारखा नाही आला. आज पुन्हा ऊन तापत होतं, गरमी पण तेवढीच होत होती. बघू आता काय कधी येतो पाऊस. तर त्यानंतर माझं लक्ष मोबाईलकडेच होतं, कारण वारा आला की मला वाटत होतं पडेल का मोबाईल. आपल्याकडे 10,000चा मोबाईल असला, 15,000चा असला तरी आपल्यासाठी तो जीवापेक्षा पण असतो. त्यानंतर मी पुन्हा मोबाईल माझ्याजवळ घेतला, पुन्हा कन्फर्म केलं मोबाईल व्यवस्थित, ट्रायपॉड व्यवस्थित ठेवलेला आहे ना, की वारा आला की पुन्हा पडून जाईल, म्हणून पुन्हा चेक केलं आणि पुन्हा भाजी तोडायला पुन्हा गेली. कारण तुरीमध्ये भरपूर झाडं आहे आंबाडीच्या भाजीची आणि फ्रेश भाजी आहे. आणि मी शक्यतो तर पानं अशी उलटे करून बघत होती, जिथे पानाला म्हणजे खालून रोग असेल ते नव्हती तोडत पानं. पण आता कालचा पाऊस येऊन गेला तर त्यामुळे पूर्ण फ्रेश होती आणि ती ओळखायलाच येत होती ज्याच्यावरती कीटक रोग आहे ती नव्हती घेतली. भरपूर भाजी सापडली, आणखी भरपूर आहे. पण आणखी मला संत्र पण शोधायचे होते. संत्र झाडाला भरपूर आहे पण तोडण्यासारखे खूप कमी आहे. छोटा साईज आहे, मोठा थोडं पूजेसाठी मोठेच न्यायचे होते आणि देठाचे न्यायचे होते. बघू शकता माझं लक्ष पूर्ण ते मोबाईलकडे. मला वाटत होतं हवा आली की ते पडून जाईल ट्रायपॉड आणि माझा मोबाईल पण पडेल त्यामध्ये. पुन्हा मी मोबाईल स्टँडकडे केली, पुन्हा त्याला सेट केलं, कन्फर्म केलं ते स्टेबल आहे की नाही आहे. पण माझा जीव काही लागत नव्हता. एक मनात एक हे पण विचार येतो ना, एखाद्या जो आपण हे करतो म्हणजे काय. आता मला यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकणे सुरू केले, पण त्याचा मला इन्कम सुरू व्हायचा आहे ना अजून. असं वाटतं इन्कम पण नाही होईल आणि मोबाईल पडल्यात मोबाईल पण खराब होईल, एवढे नुकसान माझंच आहे. व्हिडिओ बनवण्यात वेळ जातो, एडिटिंग करण्यात तर भरपूरच मेहनत आहे, पण तरी पण करत आहे. खूप मेहनत केली तरच सक्सेस मिळते. तर आता आपण ते पण ट्राय करू असं मी स्वतःला ठाम सांगितलं आणि सुरुवात केली. जे होईल ते पुढे बघू. नंतर असं तर नको व्हायला 2-4 महिन्यानंतर की मी खरोखर प्रयत्न केले असते तर काहीतरी यश मिळालं असतं मला. त्यामुळे करून बघते.
आणि थोडी मेहनतच जात आहे माझी त्यामध्ये, म्हणजे व्हिडिओ अपलोड करणे, एडिट करणे. बाकी तर माझं रुटीन चालूच आहे, शेतात येणे, शेतातली कामं करणे. त्यानंतर बघू शकता मी हे टमाटर, मिरची आणि वांग्याची रोप शोधत आहे. तर त्यामध्ये मला टमाटर आणि मिरचीची रोप सापडली, पण भरपूर गवत आहे त्यामुळे बघूनच काढावं लागत आहे. आणि एकदम गवतात पण नाही हात टाकू शकत ना, गवतात एकतर कालचा पाऊस येऊन गेलेला आहे, तर गवतात काही पण राहू शकते. आणि माझे व्हिडिओ मी एकटीच शूट करते, एकटीच एडिट करते, कारण माझ्या मिस्टरांना तेवढा इंटरेस्ट नाही आहे त्यामध्ये. त्यामुळे ते मला सपोर्ट करते, व्हिडिओ करतो, पण त्यांना ते व्हिडिओ मोबाईल पकडून ठेवणे, हातामध्ये शूट करणे, आजूबाजूला लोक राहते त्यामुळे त्यांना ते वेगळं वाटते. म्हणून ते म्हणते मी तुला सपोर्ट करतो, तू कर, पण मला व्हिडिओ शूट करण्याचं नको सांगू. तर मग मी माझं स्टँड, ट्रायपॉड घेते, ज्या अँगलनी येईल मी ते पण नाही बघत, कोणते अँगल कोणता घ्यायचा, काय घ्यायचं, जसा जमेल तसा शूट करते. त्यामुळे तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता. तर असा आहे माझा दैनंदिन शेतीचा प्रवास. आणि एकच प्रवास नाही आहे हा शेतीचा, रोज नवीन काहीतरी राहते शेतामध्ये, कामं पण राहते, नवीन संकट राहते. कामं केले तरच एक वेगळंच समाधान मिळते शेतात गेल्यावरती, की चला आपण काहीतरी तर मेहनत घेतली शेतामध्ये जाऊन. तर एवढी रोप मी शोधली गवतामध्ये, तर सापडली मला एवढी, भरपूर आहे ती. बाकी तर आम्ही आमच्या शेतामध्ये लावलेलं आहे रोप, मला घरी न्यायचं होतं, कुणाला तरी द्यायचं आहे बाजूला, त्यांच्यासाठीच. आणि कालचा पाऊस आला त्यामुळे चप्पल, शू काहीच चालत नव्हतं, त्यामुळे आम्ही काढून ठेवलेलं होतं. त्याला चिखल खूप लागते, मग डबल मेहनत ती शूची चिखल काढणे, त्यामुळे त्यापेक्षा काढून ठेवायचं, जेणेकरून आपलं तळपायाचं पण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल त्या निमित्ताने. आता तर विसरत चाललो ना, टाईल्सचे घर वगैरे आले, तर घरामध्ये टाईल्स आहे, सिमेंटच्या भिंती आहे, त्यामुळे आपलं हे जुनं वातावरण विसरत चाललो. आणि ह्या सर्व गोष्टीची आठवण शेतात गेल्यावरच येते. बिना चप्पलने पण फिरलं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर इथे मी हे गवत काढून घेते, कारण इथे पण आम्हाला आता हे मिरची टमाटरचं खाली झालेलं आहे वाफा, तर तिथे मेथी आणि कोथिंबीर लावायची आहे. त्यामुळे मी इथलं साफ करून घेते. आज जेवढं होईल तेवढं करते, बाकी उद्या करून घेईल. ऊन पण एवढी तापत आहे, त्यामुळे गरम खूप होत आहे, त्यामुळे एकदम जीव घाबरल्यासारखा करते आणि कंटिन्यू काम पण नाही करू शकत. आणि पाणी पित राहिलं तर थोडं बरं राहते. थोडं गवत झालं, सतत साफ करत राहिलो तर एवढं वाढत नाही. पण आमचं थोडं म्हणजे बगीचाचं पण काम चालू होतं, त्यामुळे इकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण दुर्लक्ष म्हणता येणार नाही, कारण सर्वजण आपापल्या कामी होते. मग आता जसं वेळ मिळतो तसं हो, आम्ही प्रत्येक कामं एक काम आटपून घेत आहे. फळं झाडं तर भरपूर लावलेली आहे, पण फुल झाडं खूप कमी लावलेले होते आम्ही. त्यामुळे आता फुलझाडाकडे पण आता जास्त लक्ष तिकडे आहे.
असं विकण्यासाठी म्हणून नाही, पण घरगुती म्हणून. दिसायला पण छान वाटते, शेतात गेलं की प्रसन्न वाटते. फक्त हिरवळच बघून नाही होत ना, रंगीबिरंगी कलर पण आपल्या आजूबाजूला असलं की छान वाटते. वा राधिका, आज तर खूपच शब्द सुचत आहे. मलाही माहीत नव्हतं आज मला एवढे चांगले चांगले शब्द सुचल, एवढं बोलायला चांगलं वाटत आहे. आता बोलायची मला रोज भीती वाटते की चुकन का काही, पण आज मन मोकळेपणाने बोलत आहे. मन मोकळेपणाने बोललं तरच चांगले शब्द सुचते आणि चांगले वाक्य येते तोंडातून. आता बाकीचे विचार काय करेल ते काही घेणं देणं नाही आहे. मी माझं मन व्यक्त करत आहे, मन पण आणि मत पण. मला जे जे आता वाटत आहे ती व्यक्त होत आहे. नाही मी बघून कशावरती व्यक्त होत आहे, फक्त माझ्या व्हिडिओला बघून मला हे शब्द सुचत आहे सर्व. बघा तर मग मी एवढं रोप काढलं, अजून वांग्याचं रोप काढायचं आहे. वांग्याचं तर खूप मोठं टार्गेट आहे ते, कारण बिलकुलच नाही आहे वांग्याचं रोप, आणि गवत पण त्यामध्ये खूप आहे. तर बघू, सापडेलच काहीतरी. जास्त तर नको, 7-8 झाडं तरी वांग्याची सापडली तरी खूप आहे. हे बघा, वांग्याचं अशी आहे कंडिशन. कुठेही ते सापडणार आहे, तरी पण शोधते मी. इथे आम्ही आंब्याचे झाडं पण कलम तयार केलेले आहे. आंब्याचे खूप झाडं पण लावलेले आहे, मोठे मोठे झाडं झालेले आहे. आंबे पण येते त्याला. तरी पण आम्हाला जिथं गेलो तिथं आम्हाला जो कोणता आंबा आवडला त्याची आम्ही तो बी, तुम्ही काय म्हणता, आम्ही घुई म्हणते, कोणती आटोडी म्हणते, जे काही म्हणत असेल ते आम्ही आवर्जून आणतो. किंवा आमच्या घरी आंबे विकत आणले तरी आम्हाला रस आवडला, टेस्ट चांगली वाटली की आम्ही ते ठेवतोच. आम्ही मग हे असं तयार करतो बी. आणि घरी पण भरपूर तयार करून ठेवलेले आहे कलम. शेतातच लावायचे आहे आम्हाला. आमच्या बाबांना फळ झाडं खूप 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 आवडते, आणि त्यातल्या त्यात त्यांना आवडते आंबा, संत्र, पेरू. हे तर त्यांच्या आवडीचे विषय आहे. मग तर ते जिथे जाईल तिथे माहिती विचारतेस आंब्याबद्दल. आंबा तर त्यांचा सगळ्यात फेवरेट आहे. सुरुवातीचा मार्केटमध्ये येणारा आंबा विकायला उन्हाळ्यातला तो आमच्या घरी येतो, आणि शेवटचा संपणारा आंबा मार्केटमधून तो पण आमच्याच घरी राहतो. म्हणजे एवढा प्रचंड आवडते आंब्याचा रस. आता इथे ट्रायपॉड लावला, पण कुठे ट्रायपॉड आणि कुठे मी. तर आता मी हे सर्व रोप काढून घेतले. आता याला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून देते, जेणेकरून घरी जाऊ तेव्हा घेऊन जाऊ. तोपर्यंत हे चिमणार नाही किंवा सुकणार नाही. सर्वच आहे, मिरची, वांगे, टमाटर. आता गोठ्यावर जाते, हात धुते. त्यानंतर हे इथे मी कोथिंबीर, मेथी टाकली होती, निघत आहे आता. मधात पाऊस नाही आला काही दिवस, त्यामुळे ते निघत नव्हते. पण आता कालचा पाऊस आला तर निघू शकते. आणि मला इथलं निंदण करायचं आहे, म्हणजे निंदायचं आहे. थोडंसंच बाकी आहे. काल मी थोडंसं निंदलं, आता हे बाकीचं राहिलं. इथे गाजर, पत्ताकोबी, फुलकोबी, हे पण गाजर आहे. लावले आवडीनं, पण आता काय माहिती किती होते मोठे, काय होते. कोणाचं लक्ष नसलं तर पाय देऊन पण जाते. आणि इथे वेगळ्या कलरचे फुलं बघा, एक पिवळ्या कलरचं आहे, एक गुलाबी कलरचं आहे. एकच झाड आहे पण वेगवेगळ्या कलरचे फुलं आहे. हे गुलाबी आहे. माझे हात मातीचे आहे.
शेतकऱ्याचे हात मातीचेच असतात, त्यामुळे काही बघू नका, व्हिडिओ बघा. हे बघा, फूल पिवळं पण आहे, त्यामध्ये केशरी कलर पण मिक्स दिसत आहे. आम्हालाही बघून आश्चर्य वाटलं. आता तुम्हाला माहिती असेल याविषयी, पण मला नव्हतं माहिती, यांना नव्हतं माहिती, त्यामुळे आम्हाला बघून वेगळंच वाटलं. एकाच झाडाला वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, कलरचे फुलं. आणि हे बघा, अजून 4-5 दिवस झाले फुलाला, पण तरी पण टवटवीतच आहे. त्याच्या पाकळ्या अशा रफच आहे आणखी, म्हणजे कोमेजलं नाही आहे ते. बस या फुलाजवळच असं वाटतं इथेच थांबायचं, जायचंच नाही. पण आम्हाला आणखी कामं आहे. आणखी घरून 1-2 फुलाचे कलम आणले, ते पण लावायचं आहे. त्यासाठी पण जागा स्वच्छ करायची आहे. बघू कुठे लावायचं तर काय म्हणते. थोडंसं निसर्ग बघून घ्या. एका पावसानंतर निसर्गामध्ये झालेला परिवर्तन. पण एक पाऊस आल्यानंतर पुन्हा जर वातावरण गरम होत असेल तर जास्त त्रास होते. तर आता हे झाड लावते घरून आणलेले. इथे काय लावायचं आहे, इथे गुलाबाचं झाड लावायचं आहे. छोटूसंच आहे, कारण घरी पण छोटंसंच झाड होतं, त्याचंच मी छोटी फांदी तोडून आणली होती. आणि इथे मी दाखवत आहे कशाचे आणले आहे. तर हे गुलाबाचं आहे, पण खूप छान आहे. आता बघते लागते नाही लागत, पण मी तर लावलं. असंच मग आम्हाला एक करून आणखी झाडं लावायचे आहे फुलांचे. असं सजवायचं आहे शेताचा धुरा फुलांच्या झाडांनी. फळाची झाडं तर भरपूर आहे, आणखी लागणार आहे. चिक्कू लागणार आहे, त्यानंतर सीताफळ लागणार आहे. आणि आता हे काही फुलाचे झाडं लावत आहे. त्यानंतर आता मला इथे मोगऱ्याचं झाड लावायचं आहे, त्यासाठी मी जागा स्वच्छ केली. इथे मोगऱ्याचं झाड लावत आहे. मोगऱ्याचं पण झाड घरी होतं, पण त्यामध्ये मुंग्या भरपूर होत्या, मला खूप चावल्या हाताला. पण कसं तरी काढून मी एक छोटीशी फांदी त्याची पण तोडून आणली. आता हे पण माहिती नाही मला लागत का, पण खूप सुंदर मोगरा आहे. इतका सुगंधित मोगरा आहे, खूपच छान. म्हणून आम्ही कुंडीमध्ये तर तो व्यवस्थित नाही होणार, जमिनीतच होईल तो, म्हणून इथे लावत आहे. आता एक राहिलं खायचे पान, त्याचा पण वेल आणलेला आहे. आता ते बघू कधी लावायचं. तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला कळत जातील. आता इथे हे संत्र तोडायचं होतं, म्हणून बगीच्यामध्ये बघत होतो कुठे संत्र मोठं दिसते का. आणि झाड पण उंच आहे, त्यामुळे हात पण नव्हता पुरत संत्रावरती. एक हे सापडलं, पण उंच होतं, पण जेणेकरून ते आम्हाला ते देठासहितच तोडायचं होतं, म्हणून बघत होते तुटते का. हां, तुटलं, देठासहितच भेटलं. आता असंच आम्हाला आणखी